असा हा पारा मस्त काढलाय आणि त्याची आता भाजी करणार आहोत. चीक लागतो हा. हा आता सगळे जागे झाले बघा. ये इकडे. अरे छोटा फणस इकडे हाय कर ऋषी. हाय. इकडे इकडे पुढे बोल हाय. हाय बोल. फणस खायला या. फणस खायला या. चैतन्य हाय कर. हाय. चैतन्य एकदम आमचा सोफिस्टिकेटेड माणूस आहे. अरे तसं ना. अरे एकच काढलं ना ह्याने. थर्टी फर्स्ट ची पण पार्टी करूया आणि छान आहे बघा हे आमचं मस्त परड. अजिबात ऊन येत नाही मी जसं तुम्हाला सांगितलं तसं. काय 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 कुठे आहे तुमचं काजूचं झाड? ओ हो ऋषी पण आता बघितलात ना सगळ्यांची झाडांची नावं सांगायला लागला. हे काजूचं झाड. हे कोणतं आहे? हे समोर दिसतंय ते कोणाचं झाड आहे? अरे नाव काय त्याचं? फणसाचं झाड. अरे वा ऋषी भरपूर मस्तीखोर आहे. दिसतो तसा नाही आहे. खूप म्हणजे खूप मस्तीखोर आहे. खरं गॅस समोर आतमध्ये जेवण करण्यापेक्षा नाही इकडे बाहेर चुलीवरती जेवण करायला मला खूप जास्त आवडतं. खरंच म्हटलं इथेच बसूया हा साफ करायला. चुलीला बोलते विळीला आणि हाताला तेल लावून घेतलंय कारण की याला असेल डिंक. कापणं खूप डिफिकल्ट आहे विळीवरती. बापरे मस्त तयार झालाय आणि मस्त तयार झालाय. आता याचं हे सालवरचं काढून टाकते. मुंबईत पण असतात असे छोटे छोटे विकायला. मस्त आता हे वरचं काढून घेते. यामध्ये आयर्न पण भरपूर असतं ना त्यामुळे तो कापल्या कापल्या लगेच असा काळा पडतो. आणि मस्त तयार झालेला आहे हा. म्हणजे पाऱ्याची भाजी करण्याचा एकदम तयार झालेला आहे तसा. एकदम तयार झालाय भाजी करण्याचा म्हणजे एकदम योग्यतेचा झाला. 3 शिट्यामध्ये शिजवून घेणार. चुलीवरच केलं असतं पण काय कुकर मध्ये कसं व्यवस्थित शिजलं जाईल. आता कुकर मध्ये एक मी मस्त टोप घेतलाय. टोपामध्ये हे एवढं 1 ग्लास पाणी टाकलंय या टोपामध्ये आणि हे चांगलं आता 3 शिट्या वाफवून घेणार आहे. 3 शिट्या म्हणजे असं करून घेणार आहे आणि थोडंसं वरतून मीठ टाकलंय. आता 3 शिट्या होईपर्यंत वाट बघणार आहे आणि तोपर्यंत इकडे मस्त बाहेर कपडे सकाळीच वाळून झालेत. आणि इकडे बघा आमचा ऋषी काय करतोय. ऋषी मस्त ह्या निसर्गाच्या सानिध्यात बसलाय. काय खातोयस ऋषा? काय ते? चणे. अरे वा ऋषी मस्त चणे खातोय आणि मी मस्त चिंच आंबट आंबट मीठ लावलेली चिंच. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरातल्या डब्यातली चिंच खा. माझ्या नाही तर पोटात दुखेल. कुकर आता ओपन केलाय मी. जवळजवळ 5 शिट्या घेतल्यात आणि त्यानंतर हे असं करून बघितलंय. हे बघा हे असं निघतंय त्यामुळे आता हे बाहेर काढणार.
तर छान आता ह्या शिजलेला टोप आहे पाऱ्याचा, म्हणजेच फणसाच्या पाऱ्याचा, तो बाहेर आणलाय आणि मस्त चुलीवरती करूया म्हटलं, कारण की छान वारा पण सुटलाय आणि चुलीवरती जेवणाची चवच वेगळी. फक्त एवढंच की मला तयारी करायला नाही मिळाली आहे, कारण की ऋषी लहान असल्यामुळे त्याला कधी मी साडीवरती हवी असते, कधी ड्रेस, कधी काय असं काय काय चालू असतं. त्यामुळे म्हटलं ठीक आहे, जे आहे त्याच्यात जेवण महत्वाचं, बरोबर ना. आता हे मोठी एक परात घेतली आहे आणि परातीमध्ये हे काढून घेऊया आपण. एवढा मस्त स्मेल येतोय ना. हे थोडं गार होऊ द्यायचं. एकदम मस्त भाजी होती ही, झटपट. म्हणजे मी गेल्या वर्षीच फर्स्ट टाइम खाल्ली आहे. खूप सुंदर. साहित्य पण बघा, 2 कांदे घेतलेत, लसूण घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, खोबरं घेतलंय, कारण की आपण मालवणी माणसं, खोबरं तर आपल्याला हवंच. आलं लसूणची पेस्ट होती ती घेतली आहे आणि जगभरातले मसाले. आता तुम्हाला काय ते मसाले अशी सेपरेट सेपरेट सांगायला नको आहेत. लाल मसाला, हळद, गरम मसाला असं सगळं घेणार आहे. केवढे शिजवायचे ते दाखवते मी. ज्या कट करतो तेव्हा बघा असे चौकोनी चौकोनी पीस असतात त्याचे, आणि नंतर हे शिजल्यावरती बघा असं होतं, फुलं फुलं म्हणजे त्याची बाहेर येतात असं. हे सगळं आता सेपरेट सेपरेट करून घ्यायचं. गरम आहे थोडं म्हणून असं करते. तुम्ही म्हणाल आता ही एवढीची माणसं तर 3च दिसत आहेत, पण आता ही एवढी भाजी कशी खाणार आहेत. पण नाही, ही भाजी मी आता कोणाकोणाला देणार आहे. वर्षाचा शेवटचा दिवस आणि मस्त फणसाची भाजी लक्षात राहील पुढच्या वर्षी. मुंबईत खरं लहानाचं मोठं झाल्यामुळे माहिती नव्हत्या भाज्या. आता इथे गावी हे तर माहिती पडतायत. आता हे एवढं आहे ना, असं केलंय, बारीक करून घेतलंय हे फोडून देतो ते. आणि इकडे कढई ठेवली आहे. कढईमध्ये आता हे टाकणार आहे मी तेल. ही राई टाकते. कढीपत्ता, लसूण, आलं लसूणची थोडीशी पेस्ट आणि हा कांदा. आणि यामध्ये हा टाकणार आहे मसाला, गरम मसाला, हळद, आणि आता ही भाजी. नुसार जरा मीठ.
मस्त ढवळून झाली आहे भाजी आणि थोडी वाफ येण्यासाठी तर झाकण ठेवते वरती. खोबरं आहे ना घेतलंय मी, पण नाही टाकणार आहे, कारण की मला असं वाटतं की त्याची चव त्याचीच राहावी. खोबऱ्याने थोडीशी चव बदलेल म्हणून नाही टाकत आहे. तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं असेल तर टाकू शकता, असं काय नाही. पाण्याचा एक थोडा हपका आणि हे झाकण आता वरती. आता ही थोडी वाफेवर होऊन द्यायची म्हणून ही लाकडं मागे घेते, नाहीतर मग जळून जाईल. आता ही वाफेवरती, निखाऱ्यांच्या वाफेवरती होईल ही. बघूया आपण. वाव, मस्त वाफ आली आहे आणि वास पण छान आलाय. चिकन चिकन आता ही गरम गरम भाकरी सोबत पोटात जाणार आहे. गरम गरम भाकरी सोबत मस्त लागेल.